नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आजचं आपलं हे काम आहे मोहोळमध्ये. ही सदरची कॅबिनची बूमच्या बाजूचा पार्ट त्या कॅबिनला लागल्यामुळे ती पूर्ण कॅबिन आउट झाली होती. तर कस्टमरांना म्हटलं होतं की आपण सर हे कॅबिन उतरून डेंट काढावं लागेल, त्याशिवाय काच बसणार नाही. पण त्यांचं विहिरीचं काम चालू असल्यामुळे त्यांच्याकडे थोडा वेळ नव्हता. तर ते बोलले कदम जसं बसेल तसं बसवा. म्हटलं सर टिकणार नाही, तुमच्या रिसोर्ट बसवतो. ठीक आहे. तर आपण पाहू शकता हे बघा, जवळजवळ सेंटरला 3 ते 4 इंच कॅबिन आतमध्ये सरकलेले आहे आणि तेवढा तो पार्ट पूर्ण बेंड झालेला आहे. आता आपण काच लावली, हे पहा, आता खालून बघा एवढा गॅप दिसतो याच्यामध्ये. कस्टमरांना सांगितलं तर एवढं सिलिकॉन जास्त भरावं लागेल. ते म्हणले काही करा पण कदम मला काम झालं पाहिजे. मग त्यांना याप्रमाणे हे बघा आपण पाहू शकता हे असं सरफेस आपल्याला रिक्वायर्ड होतं, पण ऍक्च्युली तिथं कंडिशन अशी आहे. हा एवढा पूर्ण पार्ट सिलिकॉन मध्ये कव्हर करावा लागला. यासाठी आपण ब्रँडेड कंपनीचं नॉर्टन, टेरोसॉन याचे सिलेंडर आपण इथे यूज करून हा गॅप कव्हर केला. तर बघा काम झालेलं आहे. काम झाल्यानंतर व्हिडिओ पहा कशा पद्धतीने आपण हे सिलेंडरमध्ये कव्हर केलेलं आहे. हा मधला पार्ट आहे पहा, पूर्ण सरफेस फिनिशिंग वगैरे केलेलं आहे. या पॅकिंगचा पण सपोर्ट दिलेला आहे जेणेकरून तिकडे पकडून राहील. ही कामाची क्वालिटी पहा. नाहीतर कस्टमरला ही कॅबिन खोलून घ्यावी लागली असती. कस्टमरला ही कॅबिन खोलून आलेलं आहे. आता सिलिकॉनमध्ये कव्हर केलेलं आहे आणि आपण यामध्ये सिलिकॉनमध्ये हे कव्हर केल्यामुळे ॲक्युरन्सी आली कामाची पाहू शकता. आणि कस्टमरचा वेळही वाचला आणि आर्थिक नुकसानही वाचलं. थोडक्यात कस्टमरचं काम झालं आणि हे काच बसवल्यानंतर साधारणपणे 2 ते 2.5 वर्ष टिकली. धन्यवाद.